तर तुम्ही काही बघितलं का काही सभोवताल? कंपाऊंड आहे, हां, कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे? वर जाडी लावली. तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे की तुम्ही जे जाडी लावली आहे, जाडी दिसल्यानंतर बंदरं येत नाही. जाडी दिसली तर सरळ सरळ दुरूनच बंदर रामराम म्हणते, तो तुमच्या शेतात येणारच नाही. आता एवढ्या मोठ्या बागेमध्ये एकही बंदर येणार नाही. तुम्ही जार लावा, ते सोपं काम आहे. तुम्ही 2 एकराला 2 किलो एका एकराला 2 किलो जरी जार घेतली आणि मधामधात जर बांबूचे असे एरू लावले तर तुमच्या शेतामध्ये अजिबात काही येणार नाही. सर, हे आंब्याची लागवड करते आधी तुम्ही माती परीक्षण केलं होतं का? माती परीक्षण बिलकुल करायला पाहिजे. आपण फळबाग लागवड करताना माती परीक्षण करताना 1 बाय 1 मीटरचा जो खड्डा आहे आपण तो मारायला पाहिजे. त्याच्यातून मग आपण माती घ्यायला पाहिजे आणि मग माती परीक्षण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे मुरमाड जागा जर असेल, आता कृषी विभागाचे लोक तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही माती परीक्षण नाहीही केले तरी चालते, काही विषय नाही. नाही, पण नेमका या शेतीमध्ये हाच आंब्याचं झाड येऊ शकते बा? तुमचं आता जी बिलकुल ज्या मातीमध्ये चुनखडा आहे, खूप चुनखडा आहे, जिथं आता पिवळे झाडं येतात किंवा धान पिवळा पडते, चुनखडायुक्त मातीमध्ये फक्त लावू नका. नाही तर बाकीच्या सगळ्या तुमचे असे दगड असतील, मुरुम असेल, सगळ्या याच्यामध्ये. पण माती परीक्षण करा, एकदम चांगलं आहे. काळी माती आहे, पण त्याचं पाणी निघलं पाहिजे. पण पावसाळ्यामध्ये पाणी साचून नाही राहिलं पाहिजे. हां, पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे. म्हणजे हां सर, पण समजा तुम्ही लागवड केली, हा झाड 2 फुटापर्यंत होईपर्यंत आंतरपीक म्हणून काय तुम्ही घेतलं का? बीजामधून काय घेतलं? सुरुवातीचे 2 वर्ष मी अद्रक लावलं होतं इथून बीजात? हो हो. हे जे छोटे छोटे जेव्हा झाडं होते तेव्हा मग ह्या बीजामध्ये हे जे आपण उमरे बनवून याच्यात आपण अद्रक लावलं होतं. अच्छा. अद्रक आपल्याला 3 टन माल झाला होता अद्रकाचा पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी 2.5 टन झाला होता. मग मी रायपूर मार्केटला 70 रुपये रेट भेटले होते, त्यावेळेस मग मी नेला होता त्यात. आणि आताचे पाण्याच्या व्यवस्थापन ड्रिपनंच आहे की पटपाणी आहे? हां, याच्यामध्ये कसं आहे, आपण एवढी घन लागवड करताना आपल्याला एकरी 1000 झाड बसून राहिली. आता पावसाळ्याच्या दिवसात ठीक आहे, पण उन्हाळ्याच्या दिवसात मग एवढ्या मोठ्या झाडांना तुम्ही पाणी टाकणार कसं? त्याच्यामुळे ठिबक लावणे आवश्यक आहे. सुरुवातीचा खर्च चांगला आहे, म्हणजे कमीत कमी समजून चला 1,60,000 किंवा 1.5 लाखापर्यंत तुम्हाला ओव्हरऑल गड्डे मारणे, खतं, झाडं, हे सगळं ओव्हरऑल तुम्हाला खर्च पकडून 1.5 लाख रुपये तुम्हाला खर्च आहे. हो, एकरी सुरुवातीला. हा, एका वर्षाचा. त्याच्यानंतर तुम्ही लागवड केल्यानंतर आता हे 7 वर्ष 5 वर्ष झाली मला, आता 5 पिकं झाली विकून. तर आता सुरुवात मग 30 ते 40,000 रुपये खर्च. ओव्हरऑल जास्तीत जास्त 50,000 रुपये खर्च पकडा. खर्च किती गेला तुमचा? 3 वर्षाच्या नंतर नाही, पहिल्या सुरुवातीला. बरोबर, तुमचं लावताना तुम्हाला 1.5 लाख रुपये खर्च आहे, बरोबर आहे. बाकी त्याला मग ओव्हरऑल अजून पकडा 50,000 रुपये पीक पहिला येईपर्यंत, म्हणजे 3 वर्ष. ठीक आहे. कारण तुम्हाला फवारणी आहे, छाटणी आहे, बोर्डो पेस्टिंग करणे आहे. ते तुम्हाला जे दिसत आहे ना बुडाला, ते बोर्डो पेस्टिंग आहे. ते मोरचूद आणि चुना असं मिक्सर करून ते लावण्यात आलं आहे. ते पावसाळ्याच्या सुरुवातीला एकदा आणि पावसाळा संपला एकदा. त्यानं झाडाचं खोड एकदम चांगलं राहते, प्लेन राहते आणि झाडाची ग्रोथ चांगली होते. उदय वगैरे आपण म्हणतो, हां, उदय वगैरे किंवा बांबोडे वगैरे म्हणतो. आता तुम्ही पूर्ण बाग फिराल, तुम्हाला एकही बांबोडा सापडणार नाही. किती प्रकारची लागवड आहे तुमच्या शेतामध्ये? आता याच्यामध्ये 1000 झाडं जशी आहे, तर 700 झाडं केसरची आहे, बाकी 300 झाडं दशेरीची आहे. अच्छा. पण केसर का लावतो आपण? कारण केसरला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंवा आपल्या नागपूरसारख्या किंवा पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या सिटीमध्ये जास्तीत जास्त मागणी ही केसरची आहे. कारण हापूस आपण ओळखतो ना, हापूस आंबा, तर हापूस आंबा सगळ्यात जास्त चवीला आहे म्हणतात, बरोबर आहे. पण हापूस आंब्याच्या नंतर सगळ्यात जास्त चवीला केसर आहे. त्याच्यामुळे मार्केटला लोक केसरला. आणि केसरची दुसरी गोष्ट अशी आहे की केसर आज तोडल्यानंतर कमीत कमी 15 दिवस थांबतो तो आंबा, म्हणजे खराब होत नाही. तो ट्रान्सपोर्टसाठी चांगला आहे आणि तुम्हाला क्वालिटीच्या बाबतीत 250-300 ग्रॅमचा तो आंबा होतो. आता दशेरी, जसा हा दशेरी आहे, तर हा दशेरी आंबा तुम्ही आज पिकवले ना, तुम्ही 2 दिवसात खा, 3ऱ्या दिवशी आंबा उतरतो, बरोबर आहे. हो, बरोबर आहे की नाही. पण केसरचं तसं नाही. तुम्ही आज तोडा, तुम्ही 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी खा, पण तो आंबा उतरत नाही. त्याच्या मागचं हे कारण आहे. उत्पादन कोणत्या झाडाचं चांगलं? उत्पादन दोन्ही चांगलंच आहे, सेमच आहे. काही विषय नाही. वर्षातून ही एकदाच फसल येते की दुबारा नाही. काही? आता तुम्ही जे म्हणले ना, आंब्याचा पीक हा वर्षभरातून एकदाच येतो. पण काही काही झाडं 12 महिनेवाले आहेत. तुम्हाला मी झाडं दाखवेन. काही 12 महिने त्याला बहार येतच राहतो. आता तुम्हाला झाडं दिसतील काही त्याला बहार येतच आहे. आंबे अशा साईजचे झाले आहे, पण ते आपल्या मार्केटला चालत नाही. फक्त एक ते आपल्याला एक कुतूहल म्हणून शेतकऱ्याला की 12 महिने आपण लावलो किंवा काही,
मी त्याच संदर्भात 2-3 झाडं ते लावले आहे की बाराही मास त्याला बहार येतच राहतो आणि आंबे पण येत राहतात. पण पावसाळ्यामध्ये काय त्याच्यावर फंगस चढते आणि ते काळे काळे आंबे होतात. हो त्याच्यामुळे ते लावायचे नाही. तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून करायचं आहेत तर, नाही तर मग 1-2 झाडं तुम्ही घरी लावू शकता, काही विषय नाही. ते केसरची कलम आहे हे कसं ओळखायचं? केसरची तुम्ही जसं आता एखाद्या शेतकऱ्याकडून तुम्ही ज्या कलमा बोलवता त्याच्याकडे मातृवृक्ष आहे का? नाही साहेब, आता आम्ही नवीन झालो, हो. आम्ही कसं ओळखायचं का हे केसरचाच कलम आहे? तुम्ही नाव ना, तुमचा विश्वास पाहिजे ना त्या शेतकऱ्यावर. तुम्ही जिथून कलमा घेतात त्या शेतकऱ्यावर तुम्ही विश्वास ठेवले पाहिजे की तो खरंच बोलत आहे का, त्याची चौकशी केली पाहिजे आपण. का आता हा शेतकरी ललित सोनवाने बोलत आहे, खरा बोलत आहे का, याच्याकडे मातृवृक्ष आहे का, याच्यातल्या काही कलमा त्याच्यात तुम्ही कन्वर्ट केले का, ह्या नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही माहिती घ्या ना. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे साहेब, पण आम्ही नवीन आहोत. आम्ही कसं ओळखायचं का ही म्हणजे केसरचीच कलम आहे बा किंवा केसरचा झाड आहे, हे कसं ओळखायचं? काही ओळखी आहे का? ओळखी सगळ्या आहे, पण तुम्ही नवीन आहात, हां तुम्हाला झाडाची ओळख नाही. मी समजा पान जरी सांगितलं तरी मी झाड सांगून देईन की हा झाड आहे म्हणून. ते तहच ठीक म्हटलं, आहे. म्हणजे काहीतरी तो हळूहळू तुम्हाला अनुभव येईल. पण सुरुवातीला तुम्हाला बाग लावते वेळी तुम्हाला तुमच्या चांगल्या जवळच्या माणसाकडून किंवा आपल्या वातावरणात ज्या कलमा बनल्या, आपण कुठून कुठून कलमा आणतात लोक, बरोबर आहे, गुजरात कुठून कुठून, आंध्रामधून कुठून कुठून कलमा आणतात. आपल्या वातावरणामध्ये वाढलेली कलम आणि बाहेरून आणलेली कलम. दुसरा माणूस तुमच्या बाहेरचा जो माणूस आहे तो खोटा बोलेल ना तुमच्यासोबत. हो तेच ना, खोटा बोलले, कारण तो एकदा पीक लावल्यानंतर तो तुम्हाला पीक 30-40 वर्ष टिकणारा पीक आहे. आता ही फळबाग लावल्यानंतर आता 2019 पासून 50पर्यंत पण चालेल, बरोबर आहे, 60पर्यंत पण चालेल. तो एकदा झाड होते ना, मग ते विश्वासातल्या माणसाकडून घ्यायचे ना झाडं. बरं, माझा शेवटचा प्रश्न सर, आपल्याकडे कलम मिळेल का? हो, कलम मिळतील ना. माझ्याकडे आता 5,000 झाडांची बुकिंग झालेली आहे. आता काही काही प्लॉट माझे तयार आहे. JCPने गड्डे खोदून गड्डे कसे मारायचे JCPने, कारण आपण 4-4 फुटावर तर लेबरनं खोदू शकणार नाही. मग JCPने गड्डे कसे मारायचे, मग त्याला आपल्याला बेट कसे बनवायची आहे, मग लागवड कशी करायची आहे, तुम्हाला A to Z हे सगळं मी मार्गदर्शन करेन, काही विषय नाही. काल मी लाखांदूरला गेलो, ज्यांच्याकडे लागवड करून दिलं त्यांच्याकडे मी भेटही देतो. बरोबर. हे इथून नाली बनवली आहे ना, ती JCBने उघडली आहे पूर्ण. आता हे कसं केलं आहे, आपल्याला लागवड करायची होती 10 फुटावर, बरोबर. तर 10 फुटावर आपण असं वारलेवाला चुना मारला सरळ लाईनीनं, बरोबर. आता ही माती काढली इथून, आपण JCBचा जो डवला म्हणतो समोरचा, असा 1x1 मीटरचा राहते ना, त्यानं ती माती काढून टाकायची आणि ती माती इकडे तिकडे काही टाकायची नाही. ती माती साईडलाही नाही, ती माती तिथंच टाकायची. माती फक्त आपल्याला पोकळी करायची आहे, त्याच्यात पोकळी निर्माण झाली पाहिजे. झाडाला काय पाहिजे, सुरुवातीचे 2-3 वर्ष जेवढी पोकळी जागा राहील तेवढी तुमच्या झाडांची ग्रोथ चांगली होईल. ते महत्त्वाचं आहे. ती माती काढायची, ती टाकायची, मग पूर्ण ते हे गड्डे मारून झाले पूर्ण की मग तुम्हाला तो साईडचा जो हे राहते ना डोजर, तो रुंदवाला, त्याने असे थोडे थोडे प्लेन करत न्यायचे बस. आणि जेव्हा आपण झाड लावतो तेव्हा 1 पाऊण फुटाची माती काढा, त्याच्यात आपल्याला जे काही वर्मी कंपोस्ट टाकायची आहे, बुरशीनाशक टाकायची आहे, निंबोडी पेंट टाकायचं आहे, हे सगळं टाकून त्याच्यात तुम्ही झाडाची लागवड करा. पण लागवड करायची आहे, तुम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे, ठिबकची आवश्यकता आहे, कारण ठिबकशिवाय तुम्हाला फळबाग लागवड करता येणार नाही, बरोबर. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तुमच्याकडे पाणी असेल तर झाडाची लागवड तुम्ही कधीही करू शकता, काही विषय नाही. पाणी मुबलक आहे आमच्याकडे. हां, काही लागेलच का? त्याच्यातच प्रॉब्लेम आहे. पाणी जो मुबलक आहे ना त्याच्यात प्रॉब्लेम कसा आहे ना, आपल्याकडे पाणी वाघवारे, तसं होत नाही. आंब्याच्या झाडाला पाणी लागतो, पण खूप जास्त लागत नाही, खूप कमी लागत नाही. आता तुम्ही पहा, हे वापसा कंडिशनला जागा आलेली आहे, बरोबर आहे. त्या वापसा कंडिशनला आलेल्या जागेलाच पाणी द्यायचं. आपण धानासारखं नाही भरून ठेवा 4 बोट 5 बोट असं सिस्टीम नाही याच्यात. याच्यात थोडंसं तंत्रशुद्ध आहे, आणि तंत्रशुद्ध तुम्ही समजून घेतलं ना एकदम सोपं आहे, काही विषय नाही. असं काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही. आणि आमच्यासारखे शेतकरी आहे तुम्हाला मदत करायला. फक्त तुमची मानसिक तयारी करा की तुम्हाला कोणतं पीक लावायचं आहे, असं तुम्ही तयारी करा. मार्गदर्शन मी करेन, काही विषय नाही. सर आता हे इथून आंबे जरी तोडले हो. तर मग इथून फांदे छटाई वगैरे काही करतात? हो हो हो. हे कसं आहे, हे आंबे तोडायला एकदम सोपे आहे, बरोबर आहे. मुलं पण येऊन इथे आंबे तोडू शकतात, बरोबर आहे. आंबे तोडताना कसे तोडायचे, आता हे आंबा आहे, आपण आता शितोडीनं आंबे उतरवत होतो, बरोबर आहे. ते चुकीचं आहे. आपण आता जुन्या लोकांना पर्याय नव्हता, मोठे लोक होते, बरोबर, म्हणजे ते मोठे झाडं होते, बरोबर आहे. हे तोडताना कमीत कमी हा देठ राहायला पाहिजे. ह्या देठ राहिला तर काय होते, इथून लस निघत नाही, बरोबर. आंबा आपल्या खराब होण्यामागचं कारण हे आहे की आपण हे देठासोबत आहे, लस निघलं का आता, नाही निघलं ना. आता हे देठ तुम्ही तोडलं ना, हे लस निघते, बरोबर आहे. आणि हे लस असं आलं ना काही मग आंबा खराब होते. आपल्या इकडे जे माच वगैरे टाकण्याची पद्धत आहे तणशीमध्ये वगैरे, एक आंबा जरी सडलं तर बाकीच्या आंब्यांना मग सळवत नाही ते, बरोबर आहे. तर मग हे लस आहे ना, हे लस निघलं ना मग आंबा खराब होते आणि मग त्याची क्वालिटी खराब होते, मग आपल्याला रेट मिळत नाही.
100 किलोमध्ये आपले 5-10 किलो आंबे असेच जातात मग फेकण्यामध्ये. तर तसं नाही. आणि आंब्याची ग्रेडिंग जर आपण केली ना, जसा 200 ग्रॅमच्या वरून आहे, 200 ग्रॅमच्या वरून जो आंबा आहे तो एक्सपोर्टसाठी चालतो. 200 ज्या खालून आहे तो सेकंड म्हणतो, मग 150च्या खालून आहे मग तो आपण थर्ड म्हणतो. तर प्रत्येक क्वालिटीच्या आंब्याला वेगवेगळे रेट मिळतात. तुम्हाला 200च्या ग्रामच्या वरून जर आंबा आहे त्याला चांगले मार्केटमध्ये रेट मिळतात. 120पर्यंत मिळतील. तुम्हाला 200च्या पर्यंत आहे तर त्याचे 80-90 रुपये मिळतील. त्याच्या खाली आहे तर मग 60-65 रुपये रेट मिळतील. अशा पद्धतीने. आणि आपण शेतकरी तिथं चुकतो. आपण पिकवतो पण ते विकत नाही. फरक आहे. आता माझ्याकडे 2 दिवसांनी 3 दिवसांनी फार व्यापारी येतात, खूप व्यापारी येतात की आम्हाला दादा हळद देऊन द्या ना पूर्ण. तसं काही सह्याला करायचं आपण एवढे पिकवलो ना मग किलो मागे आपण विकायचे. तोडू ना आपण, ग्रीडिंग करू ना. ग्रीडिंगचा काय विषय आहे. हा छोटा आंबा आहे, हा वेगळा ठेवायचा. आपले मजूर लोक शिकतात ना. तुम्ही बायला सांगून द्या की 100 ग्रॅमचे असे छोटे आंबे असे वेगळे टाका, असे 200 ग्रॅमचे वेगळे करा. आपण ग्रीडिंग करून पॅकिंग करून द्या व्यापाऱ्याला. काय विषय आहे. तुम्हाला चांगले रेट मिळतील ना. व्यापारी काय करतो, व्यापाऱ्याला दुसरं काहीच नाही. त्याला हे पिकवण्याची अक्कलही नाही. फक्त त्याला अक्कल कोणती आहे की ग्रीडिंग कशी करायची. आंब्याची जी क्वालिटी आहे ते क्वालिटी मेंटेन करतात ते लोक, आपण करत नाही. उत्पादन किती होईल तुमचा अंदाज? ह्या वर्षी आता 8 ते 10 टन निघायला पाहिजे माल. याचा मागचा खर्च? याच्या मागचा खर्च 40 ते 50 हजार रुपये. लेबर, त्याच्यात शेणखत आलं, त्याच्यात फवारणे आले, सगळे शेड्यूल. 50,000 रुपयाच्या नंतर तुम्हाला खर्च येत नाही दरवर्षी. आता मला याच्यानंतर याची छाटणी करावी लागेल. आंबा निघाल्यानंतर, आंबा निघाला की 8 ते 10 दिवसांनी मी छाटणी करणार. जसं आता हा आंबा आहे तर याच्यातून मी इथून छाटणी करणार. पुढल्या वर्षी हा झाड एवढाच होईल. वाटून राहिला का तुम्हाला काय हा उत्पादन ह्या वर्षी बरा वाटून राहिला का याच्या आधी होतं? याच्या अगोदर मी गेल्या वर्षी 8 लाखाचे आंबे विकले ना. गेल्या वर्षी 8 लाखाचे आंबे विकले. मग आता तुम्ही ठरवा ना त्याच्यावर. नाही ह्यावेळेस आम्हाला आता पाहण्यामध्ये फळ चांगला वाटून राहिला बा. याच्यापेक्षा गेल्या वर्षी चांगला होता. आणि दिवसेंदिवस तुम्हाला उत्पादन अजून वाढत जाईल. बरोबर आहे की नाही. वर्षी माती उकडणं पडते का? नाही काही गरज आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं. झिरो मशागत, काही मशागत करायची गरज नाही. फक्त आपल्याला कसं आहे, चांगलं फळ यावं म्हणून काही औषधी आहेत की आपण त्या जुलैच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपण झाडांना टाकू शकतो. मग सर मग शासनाकडून काही मदत केली का? आता पहा, आता तुम्ही 2026 मध्ये आहात. मी जेव्हा बाग लावली त्यावेळी 2019 होतं. 2019 मध्ये कुठल्याही शासनाच्या योजना फार कमी होत्या. आंबा लागवडीसाठी ते एकरी फक्त 40 झाडं म्हणत होते. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी शासनाच्या अनुदानाकडे लक्ष दिलं नाही, कारण मला लागवड करायची होती. आणि मी जर त्यांच्याकडे जर लक्ष दिलं असतं तर त्यांच्या पद्धतीने जर लागवड केली असते तर मला 3ऱ्या वर्षी उत्पादन घेता आलं नसतं. बरोबर आहे. बरं, शासनानं, आपण शेतकरी म्हणून आपण चर्चा करत आहोत, शासनाने आपल्याला मदत म्हणून किती दिली असती? 20-25 हजार, 30 हजार, ठीक आहे. पण मी त्यांच्या पद्धतीने जर लागवड केली असती, ते काय म्हणत होते की तुम्ही अगोदर लागवड करा, त्याच्यानंतर मग ते झाडं जगल्यानंतर तुम्ही दुसऱ्या वर्षी तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. तर ते पॉसिबल नव्हतं ना. बरोबर. मी त्यांच्या पद्धतीने जर करायला गेलो असतो तर मग अजून 3-4 वर्ष मी रिपीट मागे गेलो असतो. बरोबर आहे की नाही. तर मग मला माझ्या हिशोबानं करायचं होतं. 30-40 हजार रुपये काय मायने नाही ठेवत. अशी आपण पीक आपण आपल्या वारा उन्हातच राहते, काही पावसातही फिसते. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते हिंमत करून आपण केलं आणि शासनाचं अनुदान वगैरे तिथे काही घेतलं नाही. कचऱ्याचं नियोजन मग आता येतं पावसाळ्यात कचरा वगैरे होत असेल. हो, कचरा होऊ द्यायचा ना. कचरा आपल्या फायद्याचा आहे शेतकऱ्याच्या. तुम्ही एवढं तण होऊ द्या आणि ग्लायफोसेटसारखं एका तणनाशक मारून द्या पावसाळ्यात. तुम्ही पावसाळ्याभरातून 2 जरी तणनाशक मारले ना तरी तुमची जागा चांगली होऊन जाईल. ते वर्मी कंपोस्ट तयार होते. पण त्याची एक लिमिट असते. आपण किती तणनाशक मारलं पाहिजे, किती प्रमाणात मारलं पाहिजे, किती दिवसानं मारलं पाहिजे. कारण तणेच एवढी सडतेच ना. ते सडलं का आपल्या जागेमध्ये ते वर्मी कंपोस्ट तयार होतेच. बरोबर आहे. आता हे पाल्यावर तुम्ही बसल्यात, बरोबर आहे. तो कुठे जाणार आहे पाला? तो सडणारच आहे ना. त्याच्यामुळे आपली जागा पण चांगली राहते आणि पुढे जाऊन आपल्या पिढीला, समोरच्या पिढीला पण कामात येईल जागा. बरोबर की नाही. आता आपण, शेती किती असं? माझ्याकडे 4 एकर शेती आहे. 4 एकर आहे. हो, तिकडे इकडे ह्या साईडला इकडे ते धान लावलं आहे ना, तिथं आता माझ्या तिथं लावायचा विचार असा आहे की तिथं नारळ लावायचा आहे. आता डॉर्फ व्हेरायटी आल्या बुटक्यावाल्या. 4 एकरामध्ये कोणकोणतं उत्पादन? धान आहे आणि आंब्याची बाग आहे, बस. आता आम्ही इकडे आलो तर मका दिसून राहिला खूप. मका भरपूर आहे. मक्याचं कसं काय? मक्याचं कसं आहे सर, मक्याचं तुम्ही लावाल ना, लोक 8-10 बॅग दाणेदार युरिया वगैरे खतं टाकतात. बरं, आमच्या पिढीमध्येच शेती आहे का की आपल्या पुढे अजून जाऊन काही आपल्या पिढ्यांना शेती द्यायची आहे आपल्याला? करण्याचं. तुम्ही 2-4 वर्ष तुम्ही मक्याचं पिके घ्या शेतीमध्ये, 5व्या वर्षी त्याच्यात पीक येतच नाही. तुम्ही 8-10 ज्या थैल्या तुम्ही ती खतं टाकता
तुम्ही माती परीक्षण त्याचं करून पहा, त्या मातीमध्ये काय निघते. आता आमच्या इकडे तर रासायनिकच जास्त वापर आहे. नाही, रासायनिक वापर आहे म्हणजे कसं आहे, आता दिवसेंदिवस लोकांमध्ये स्पर्धा वाढल्या की आपण जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं. पण धानाच्या शेतीमध्ये कसं आहे, परसाला पाण्यात येईल. बरोबर आहे का नाही. कारण धानाच्या होऊन हायब्रिड जरी व्हेरायट्या लावल्या तरी 40 पोत्याच्या वरती जात नाही. बजेटच नाही आमच्या इकडं. बरोबर आहे. दिवसेंदिवस खर्च वाढत आहे, आमच्या इकडे नाही. दिवसेंदिवस खर्च वाढत आहे ना. आपल्या इकडे आहे ना आमच्या कुई तालुक्यात. दरवर्षी तुम्ही धानाच्या काही शेतीमध्ये वाईत करता, बरोबर. तुमचा वाईताचा खर्च वाढला, तुमचा चिखलटीचा खर्च वाढला, दरवर्षी वाढणारच खर्च आहे. नाही, तुम्हाला रोवणाऱ्या बाई आहेत त्याचा खर्च वाढला, तुम्हाला औषधी जे मारतात त्याचे दरवर्षी रेट वाढून राहिले, उत्पादन खर्च वाढला, उत्पादन खताचे रेट वाढून राहिले, तुमच्या तोडणाऱ्या बायांचे रेट वाढून राहिले, तुमचे तोडणाऱ्या बायांचे रेट वाढून राहिले, धान चुरणाऱ्या मशनीवाल्याचे रेट वाढून राहिले. आता सगळ्या शेतकऱ्यांकडे तर धान चुरणाऱ्या मशनी नाही. मग तेवढा खर्च तुम्हाला 30 ते 32 हजार रुपये एकरी धानावर खर्च होऊन राहिला आणि 40 ते 45 हजार रुपये धानाचे होऊन राहिले. मग सांगा बरं तुम्ही की 10 एकरामध्ये तुम्हाला किती प्रॉफिट तुमचा वाचला. बरं 1.5 लाखात तुम्ही वर्षभराचे तुमचे मॅनेजमेंट होते का. सर तुमच्याकडून रोप जरी बुकिंग केला हं. तर मग केवढ्या कलम पडेल. मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो.